हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण शिकणार आहोत फोर्थ मॅथ्स पहिला धडा प्लेइंग विथ नंबर्स. मी आता मराठीत बोलतो आहे. खूप जण आपली मराठी मीडियमची पोरं आहेत, सेमी इंग्लिशमध्ये. तर आपण शब्द समजून घेऊया आणि आपण आता धड्याचं नाव आहे की आपण नंबरसोबत खेळूया, संख्येसोबत खेळूया. नंबर म्हणजे संख्या. आता पहिल्यामध्ये आहे इंट्रोड्युसिंग थाउजंड ही संकल्पना आपण समजून घेऊया. 1000 म्हणजे हजार. 1000 म्हणजे किती? हजार. 1 2 3 0. 1वर 3 0, एकावर 3 0 म्हणजे 1000. इंट्रोड्युसिंग थाउजंड ही संख्या शोधूया. 1000 कधी येतं तर आपण पाहूया कधी येतं. आता इथे एक मुलगा मुलगी आहे, चित्रामध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये ते एका दुकानामध्ये गेलेले आहेत, शॉपमध्ये गेलेले आहेत. त्यांनी एक मुलगा होता, व्हॉट इज द प्राईस ऑफ क्रिकेट बॅट, म्हणजे क्रिकेट बॅटची किंमत किती. तर दुकानवाला शॉपकीपर आहे, तो बोलतो की ₹1000, म्हणजे 1000 रुपये ह्या बॅटची किंमत आहे. इथं दिलेलं आहे, लिहून दिलेलं आहे. तर आपण बघूया 1000 नंबर कसा फॉर्म होतो. 900 म्हणजे झालं 900 प्लस 9 टेन्स म्हणजे झालं 90 आणि 9 युनिट्स म्हणजे झालं 999 आणि प्लस 1 युनिट केलं की होतं 1000 युनिट्स फ्रॉम 1 क्यूब. एका क्यूबमध्ये 1000 होतं. 1000 कसं फॉर्म होतं? 999 999 प्लस 1 इज इक्वल टू होतं 1000. हे हॉरिझॉन्टल आहे आणि हे आता व्हर्टिकल आहे. 999 प्लस 1 झालं 1000. आता आपण पाहूया, याला बोलतात युनिट्स, 10, 100, 1000. थर्ड स्टँडर्डमध्ये शिकलेलो होतं आपण. आता 999 प्लस 1, 9 प्लस 1 झालं 10. 10चा 0 इथं लिहिला, 1 कॅरी केला, इथं आला 1. 9 प्लस 1 आला 10, परत 0 लिहिला, 1 कॅरी केला, परत 9 प्लस 1 10, 1 कॅरी केला, हा 1च्या इथं काही नाही म्हणजे 0 सुद्धा आला, झाला 1000. टोटल झाली आपली 1000. आता 1000चे व्हेरियस फॉर्म बघूया. आपल्याकडे आहेत 1000 रुपये, त्याचे व्हेरियस फॉर्म बघूया. तर इथं झाला 10 हंड्रेड्स, म्हणजे 100च्या 10 नोटा केल्या तर आपल्याकडे होतील 1000. हा पहिला झाला. नंतर आहे 900 प्लस 10 टेन्स म्हणजे झाला 900 अधिक 10 युनिट 1000 म्हणजे 900 अधिक 100 झाले 1000. हा सेकंडवाला झाला आपला. आता 100 टेन्स, 100 गुणिले 10, या जर आपण मल्टिप्लाय केला तर होतो 1000. नंतर 100 युनिट्स म्हणजे 1 युनिट्स प्लस केला आपण, 1 युनिट्स प्लस असे 1000 युनिट्स घेतले. एका युनिटचे 1000 युनिट्स घेतले तर 1000 युनिट्स तयार होतात. नंतर घेतलं 900 टेन्स प्लस 10 युनिट्स, तरी पण होतात आपले 1000. आता आपल्याला मॅथ्स थ्रू गेम बघायचं आहे. आपल्याला 1000 तयार करायचे आहेत. तर कसे करू? आता इथं पहिल्यांदा घेतलं 500 प्लस 500 झाले 1000. 700 प्लस 300 इज इक्वल टू झाले 1000. नंतर 600 प्लस 400 केलं किती होतात बघा. 400 प्लस 600 झालं 1000. नंतर पुढं बघूया 200 प्लस किती मिळालं 1000 होतं. 200 प्लस 800 मिळालं होतील 1000 झाले. आता 600 प्लस 400 केल्यावर झाले 1000 झाले. आता आयडेंटिफाईंग, रीडिंग, रायटिंग 4 डिजिट नंबर्स हे पाहूया. आता इथं आलं 1000. 1000 कसं होतील? 1000 म्हणजे झालं 1000. आता 1000चे 3 क्यूब घेतले, 3 क्यूब झाले आले 3000, तर झाले 3000 म्हणजे झाले 3000. आता 6 क्यूब घेतले आपण 1000चे, तर किती होतील? 6000 होते. 6000 म्हणजे झाले 6000. नंतर 1000चा युनिट आणि 10 युनिट्स घेतले आपण, तर 1010 झाले 1010. 1010 झाले 1010 झाले. आता आपण 2003 हे झाले 1000चे 2 युनिट्स आणि 3 युनिट्स एक युनिटचे झाले 2003. आता 4129 4000चे 4 क्यूब, 1000चे
100चा 1 क्यूब, 20चे 2 युनिट आणि 9 युनिट्स झाले 4129. आता पुढे बघूया. इथे नंबरिंग फिगर्स दिला आहे आपल्याला. आता इथे युनिटचा किती दिला आहे? 1. टेन्सचा दिला आहे 1 2 3 4. टेनचे दिले 4. 100चे दिलेत 2 आणि 1000 दिले 1 2 3 म्हणजे 3. इथे इनवर्स येईल 3041. आता इथं युनिटचा दिला आहे 1, टेन्सचा दिला आहे 2, 100चे दिल्यात 3 आणि 1000चे दिल्यात 4. आले 4021. आता पुढे बघूया. युनिटचे दिल्यात इथे 3, टेनचे दिल्यात 1 2 3 4 5. टेनचे दिल्यात 5, 100चे दिल्यात 0. काय नसते म्हणजे असं 0 आणि 1000चे दिल्यात 4. मग झालं 4053. युनिटचे दिल्यात 4, टेनचे दिल्यात 0, 100चे दिल्यात 1 2 3 4 5. 100चे दिल्यात 5, 1000चे दिल्यात 1 2 3 4 5 6. आले 6504. आता पुढे बघूया. युनिटचा दिला आहे 0, टेनचा दिला 1 2 3 4, 100चे दिल्यात 1 2 3 4, 1000चे दिल्यात 1 2 3 4 5. मग इनवर्स येईल 5400 आणि इथं युनिटचा काय नाही दिला म्हणजे आला 40. चला आता एक्सरसाइज बघूया. राईट गिवन फिगर्स, गिवन नंबर इन फिगर्स. आता गिवन नंबर दिला आहे 3000. पहिला काय दिला 3000 म्हणजे 3500. 100चे आले 5 अँड 49. टेनचा आला 40 म्हणजे 4 आणि 9 म्हणजे 9. इथं आला 3549. नंतर आला 2756. 2756. 9999. 9999 म्हणजे आला 9999. 7027. 7000. 100चा काय दिला आहे का इथे? काय नाही दिला म्हणजे काय नसतो असं 0. नंतर 27 म्हणजे 20 आला युनिट्सचा टेन्सचा आणि 7 आला युनिट्सचा. 7027. 8008. 8000 दिला आहे. 100चा काय दिला आहे? काही नाही मग आला 0. युनिटचा काय दिला आहे? काही नाही आला मग 0 आणि इथं आला 8. नंबर आला 8008. आता खाली कंप्लीट टेबल कंप्लीट द टेबल. आता इथं नंबर इन व्हेरियस फॉर्म दिला, नंबर इन फिगर्स दिला. त्याच्यामध्ये बघूया 2300, 4 टेन्स आणि 5. मग इथं नंबर येईल, इथं नंबर येईल 2345. नंतर सेकंड नंबर घेऊया 5300. 8 टेन्स. 8 टेन्स दिला 0 काय नाही दिला म्हणून 80. आता इथे नंबर येईल 5380. आता थर्ड नंबर घेऊया 6908 युनिट्स. 6908 युनिट. टेनचा काय नाही दिला म्हणजे 0 आला.
8 युनिट्स दिल्या म्हणजे 6908. मग इथं नंबर येईल 6908. आता इथं दिलं 5000 म्हणजे याला 5, मी आता शॉर्ट फॉर्म म्हणून दिलं 5000 प्लस 100 प्लस 50 म्हणजे 5 टेन्स आला 5000 150. मग आता इथं पुढे दिला 6789. मग इथं आला 6000 प्लस, मी आता शॉर्ट फॉर्म लिहितो TH म्हणजे 1000, 700 प्लस 89 म्हणजे 8 प्लस 9 युनिट्स. मग इथं आला 6789. कलर चेंज करतो आता पुढे 9007. मग इथं आला 9000 प्लस 0H प्लस 0 टेन्स प्लस 7 युनिट्स. इथं आला 9000 and 7. आता इथं दिलं आहे 5501. 5501 टेनचा काय दिला नाही म्हणजे 0. मग इथं आला 1. मग इथं आपण लिहिताना येईल 5000 प्लस 500 म्हणजे 5H प्लस 0T प्लस 1 युनिट. तो झाला 5501. आता खाली दिलेला आहे 4115. 4115. इथे 4000 प्लस 100 प्लस 110 प्लस 5 युनिट्स. हे झाला 4115. आता क्वेश्चन नंबर 3. राईट गिवन नंबर ॲज इन्स्ट्रक्टेड. इथे दिलं आहे 1100. आला 1100. इथं 00 दिला म्हणजे पुढं काय नाही म्हणजे 1100. आता सेकंड नंबर बघूया 10001 म्हणजे आला पहिला येईल 1000 0. इथं 100 0 आहे, 10 0 आहे म्हणजे 1001. 1010. हे कसं लिहिणार 1000 100 काय दिला नाही म्हणजे 0 आणि 10 दिला आपल्याला डायरेक्ट म्हणजे 1010. आणि इथं खाली नंबर दिला आहे 1000 म्हणजे आला 1000. एकावर 3 शून्य म्हणजे 1000 होतात आपले. आता नंबर इन फिगर्स, नंबर इन वर्ड्स लिहायचं आहे आपल्याला. 6087 इथं लिहायचं आहे 6087. $6,807. इथे 6,807. आता पुढचा सांगता येईल इथे हा कुठला नंबर आहे 6780. पुढचा नंबर आला 6780.
अभी इसका बोलो चलो 6817 कैसा लिखेगा? 6000 60 कैसा आएगा? 6800 है ना, तो 870 मतलब 70। अभी इधर मैच द पेयर्स एप्रोचेटली 7453 इधर है। सबसे पहले लास्ट का ढूंढने का है। पहला लास्ट कौन सा है? 7053 किधर है इसमें? थर्ड नंबर पे, तो 7453। फिर है 7534 किधर है लास्ट में? 34। 7435 किधर है लास्ट में? 7435। 7354 किधर है? इधर। ये वह अपना मैच द फॉलोइंग। अभी फॉर द फॉलोइंग नंबर्स इफ द नंबर इन वर्ड्स इज रॉन्ग देन करेक्ट इट एंड राइट इफ करेक्ट पुट राइट मार्क। 1 2 3 4 मतलब हुआ 1334। तो इधर क्या लिखा है? 1324। ये राइट है रॉन्ग है? रॉन्ग है। ये रॉन्ग है तो राइट क्या आएगा इधर? 34 आएगा। इधर 24, ये रॉन्ग है। 2314 2314। इधर क्या है? 3214। ये भी रॉन्ग है तो राइट क्या आएगा? 2000 बोलो 2314। अभी 9009 ये राइट है? 9009। राइट है तो राइट का मार्क। 5055 तो इधर आएगा 5050 दिखा है, ये रॉन्ग है। इसको राइट क्या करेंगे? 5055। फिर है 7777 ये राइट है? राइट है तो राइट का मार्क आएगा। अभी यूजिंग ई डिजिट ओनली वंस, एक बार नंबर यूज करके हमको नंबर बनाना है। तो चलो बनाओ। पहला कौन आएगा? पहला बोलो नंबर बोलो। 6453 6453 बोल नंबर बोल। 4653 4653 बोल नंबर बोल। 5364 5364 6 4 3 5 बोलो और एक बार बोलो। 5643 3546 5493 9 किधर है भाई? ये 6 है। 546 बाकी का घर पे बना। अभी सेकंड वाला किसका बोलो चलो। 9810 4 डिजिट वाला नंबर बनाना है अपने को। पहला आया 1098। अभी आप बोलो 8091 8091 9018 9108 91 9108 0 के चलो ये बोल। 1908 अभी राइट एनी 4 डिजिट योर चॉइस। अभी मेरे चॉइस का कौन सा भी नंबर लेना। मैंने लिया 3784। अभी इसका बोलो चलो 3784 3847 3843 7843 7843 8437 8437 8337 बाकी का घर पे बना। चलो अभी राइट डिफरेंट 4 डिजिट नंबर्स फॉर्म आफ्टर इंटरचेंजिंग डिजिट्स इट वंस टेंस हंड्रेड्स थाउजेंड प्लेस नंबर गिवन प्लेट। अभी इधर जो नंबर दिया है 4153 इसका अलग अलग करना है अपने को, नंबर बनाना है। अभी 4153 है तो इसमें किधर भी लेगा मैं 5 लिया, फिर लिया 4, फिर लिया 1 और 3। अभी ये नंबर क्या फॉर्म हुआ 5413। इसको क्या बोलेंगे वर्ड्स में बोलो 5413 5413। अभी एक घर पे बनाओ 3451। इसका बोलो चलो 3451 3000
451. अभी ऐसे इसका भी बनाना है, लेकिन अभी इधर जो दिया है इसका पहला क्या आएगा, इसका बोलो 7,908. 7,908. अभी इधर आएगा 7,089, मतलब क्या आएगा, पहला क्या आएगा 7,089 आहे, 7,089. हो. तर अशा प्रकारे आपला पहिला प्लेइंग विथ नंबर्स हा धडा शिकून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला कमेंट, लाईक, शेअर नक्की करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपला चॅनल पोचवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.